तर कसं काय दारवाकरांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात एसटी श्रेयस स्टेटस. माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज मी आलेलो आपल्या दारव्यातला सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणजेच उमेश पेंटर यांच्या गोडाऊनला व्हिजिट द्यायला. तर आपण आज गणपतीची मूर्तिकला बघणार आहोत. तुम्ही मोठ्या मोठ्या ठिकाणी बघितले असेल, पुण्यासारख्या ठिकाणी. आज तुम्हाला मी आपल्या दारव्यामध्ये दाखवतो. यांचं खूप मोठं असं गोडाऊन आहे आणि आपण आता तिथं जाणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑल वर नक्की सेट करा. तर चला आपण जाऊया मूर्ती बघायला. मित्रांनो, आपण गोडाऊनला आलेलो आहोत. या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या आहे. हे उमेश पेंटर आहे, यांनीच खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे तुम्ही बघत आहे मित्रांनो, ही मातीचीच मूर्ती आहे. हे इथं कोणत्याही प्रकारचा प्लास्टर वगैरेचा यूज नसते. हे फक्त सिंहासनाला जे खालतं आपण स्टँड वगैरे करते त्यांच्यासाठीच यूज होते प्लास्टर. बाकी संपूर्ण मूर्ती ही मातीचीच असते. आणि हे पेंटर म्हणजे स्वतः त्यांच्या हातानं मूर्ती बनवते. कोणाच्या म्हणजे असं छाप्यातून वगैरे कायच्यातूनच नाही काढत, म्हणजे स्वतःच्या हातानं. मित्रांनो, ही जी मूर्ती आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जय मल्हारच्या म्हणजे लुक आलेला आहे. या ठिकाणी खूप छान असा बनवण्यात आलेली आहे. घोड्यावर बसून आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर असा चेहरा आहे गणपती बाप्पांचा. आणि त्यानंतर हे पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर अशी या ठिकाणी मूर्ती बनवलेली आहे. 6 हाताची मूर्ती आहे. आणि तुम्ही तिलक पाहू शकता गणपतीच्या चेहऱ्यावर. आणि ही खास म्हणजे मासोळीवरची आहे. मला तर खूपच आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चेहरा तर खूपच सुंदर आहे, असा देखण्यालायक आहे. मित्रांनो, गणपती सोबतच इथे देवीचं पण काम चालते. तुम्हाला तुमच्या मंडळासाठी ऑर्डर वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खूप छान अशी देवीची पण मूर्ती बनवते. हे आता गणपती बाप्पा जाणार आहे म्हणून त्याच्यासाठी या ठिकाणी हार वगैरे टाकलेला आहे गणपती बाप्पांच्या गळ्यात. आणि नंतर आपण इथं पाहू शकतो खूप सुंदर असा दुसरा पण गणपती आहे. हे महादेवाच्या रूपातनी आहे, म्हणजे तांडव करताना आहे गणपती बाप्पा. आणि हे तुम्ही खालतं दादा बघू शकता, हे आपले सबस्क्रायबर आहे. मला पण व्हिडिओमध्ये घे म्हणे, त्याच्यामुळे आपण सर्वांना व्हिडिओमध्ये घेतलं. आणि याच्या गणपतीच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मूर्त्या बनवण्याचं पण काम चालू आहे. खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या बनवते पेंटर साहेब. तुम्हाला ऑर्डर लागत असेल तर स्क्रीनवर नंबर दिसत असेल. आणि मित्र, हा मला खूपच छान वाटला गणपती. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हे म्हणजे खास आपल्या डमरूवर बसून आहे. आणि हे फायनली लुक याचा खूप सुंदर बनणार आहे. मला आताच आवडलेला आहे. डोळे वगैरे काढल्याच्या नंतर खूप सुंदर आणखी बनणार आहे. आता मित्रांनो, तुम्ही हा वाला गणपती बघत असाल. हा या गणपतींचे चेहरा वगैरे व्हायचा आहे, तरी खूप सुंदर आहे. आणि हा दुसरा गणपती आहे. ही पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ही विठ्ठलाच्या रूपातनी आहे. तुम्ही त्यांच्या खांद्यावर बघू शकता मासोळी वगैरे आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत मूर्तिकार अमोल पेंटर यांच्या गोडाऊनला व्हिजिट द्यायला. तर चला आपण जाऊया. मित्र, त्यानंतर आलेलो आहे आपण मूर्तिकार अमोल खुत्ते पेंटर यांच्याकडे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण गोडाऊनवर आलेलो आहोत. इथं पण खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या आहे. पेंटर साहेब असं बनवायचं काम चालूच आहे. आपण आदल्या दिवशी आल्यामुळे थोडं काम व्हायचं होतं, पण तुम्हाला मूर्ती दाखवतो. इथं पण खूप सुंदर सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या बनवलेल्या आहे. आणि तुम्हाला काही ऑर्डर लागत असेल तर या ठिकाणी नंबर मेन्शन करतो स्क्रीनवर. तुम्ही जाऊन कॉल करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अमोल पेंटर म्हणजे आपले घराजवळच राहते. तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा. आणखी छान छान व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. सिंहासनावर बसून आहे. मित्र, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कावड घेऊन गणपतीची मूर्ती आहे. अशी खूप सुंदर पद्धतीने मूर्ती आहे. मला पण खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आहे शंकरजी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता